300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता। सांगली जिल्ह्यात नशेविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करत तब्बल 300 किलो गांजा जप्त केला आहे। या गांजाची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आयशर वाहनातून गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून गांजा कुठून आणला आणि कुठे नेला जात होता याचा पोलीस तपास करत आहेत। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने ही कारवाई केली। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे। And press the bell icon. Never miss a